हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर हे काय मी दाखवते तर हे उन्हाळी वडे आहेत आपल्या मिश्र डाळीचे। तर बघा हे मिश्र डाळीचे मी वडे वरती झारून आलेली होती। तर आमच्याकडे झारूनच केले जातात, काही ठिकाणी ते एक एक असं तोडून केले जातात। तर आमच्याकडे हे असे झारण्याने झारूनच केले जातात। तर काही ठिकाणी त्यांना सांडगे म्हटले जातात, तर आमच्याकडे वडेच म्हटले जातात। तर बघा त्याच्यानंतर मी वडे झारून आली होती। त्याच्यानंतर थोडे पीठ असं मी काढून ठेवलेलं होतं। तर या पिठाचे मला करायचे कोंडाळे, म्हणजेच त्याचे थोडेसे थालीपीठ। तर बघा मिश्र डाळी याच्यात हरभऱ्याची डाळ थोडीशी आहे, मठाची आणि मुंगाची डाळ। तर गिरणीमध्ये हे दळून आणलेलं होतं। तर त्याच्यानंतर जिऱ्याची पूड, ओव्याची पूड, परत मीठ, लाल तिखट हे सगळं एकत्र करून छान मिक्स करून ते वरती वडे झारून आली होती। त्याच्यानंतर हे घरात जे काढून ठेवलेले पीठ होते त्याचं कोंडाळे तयार करायला घेतले। तर त्याच्यात कोथिंबीर, कांदे बारीक चिरून टाकले आणि लसूण टाकला आणि चवीनुसार परत मीठ टाकून घेतलं। तर या पद्धतीने छान मिक्स करून घेतले आणि ते आपल्याला छान मिक्स करून आणि तव्यावरती छोटे छोटे त्याचे कोंडाळे तयार करायचे आहेत आपल्याला। तर हे खायला खूपच टेस्टी लागतात, कारण की असं आपण पूर्ण डाळींचं काही एकत्र करून खाऊ शकत नाही। तर हे पूर्ण डाळींचे मिश्रण तयार करून आपल्याला शरीराला सुद्धा पौष्टिक असतं। तर बघा या पद्धतीने तर तुमचे सुद्धा बऱ्यापैकी उन्हाळी पदार्थ सुरू झाले असतील करण्याचे। तर सगळ्यात आधी मी वडे तयार करून घेतले, कारण की जास्त ऊन पडण्याच्या आधी आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे असतात। तर बघा या पद्धतीने मग हे कोंडाळे मी तव्यावरती एक एक लावून घेतले। तर बघा एकाच तव्यावरती मी 3 कोंडाळे लावून घेतले होते। तर आजच्या दिवशी हेच चालू होतं, कोंडाळे असं चटरपटर खाणं चालू होतं आमचं। आणि बघा या पद्धतीने छान दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान बारीक करून घ्यायचे, जास्त जाड नाही ठेवायचे। जर जास्त जाड ठेवले तर ते शिजायला थोडे चांगले शिजत नाही। तर आपल्याला छान बारीक असं करून घ्यायचे आहेत आणि म्हणजे पूर्ण आतपर्यंत ते शिजले जातील। यांना काही जास्त तेल टाकण्याची गरज नाही आहे, हे आपोआपच पलटी होऊन जातात। त्याच्यामुळे आपल्याला एक साईड छान शिजून घ्यायची, छान सोनेरी रंग येईपर्यंत शिजून घ्यायचे आणि दुसरी बाजूसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस शिजून घ्यायचे। तर बघा या पद्धतीने वरची जी त्याची हे आहे वरचं पीठ ते असं कोरडं दिसायला लागेपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। असं वरती कोरडं पीठ दिसायला लागलं तर समजून घ्यायचं की आपली खालची बाजू छानपैकी शिजलेली आहे। तर बघा या पद्धतीने बघा किती छान रंग आलेला आहे। बघा तिघं यांना छान एकसारखा रंग आलेला आहे। तुम्ही एकाच तव्यावरती एक सुद्धा मोठं करू शकता, पण मी छोटे छोटे केलेले आहेत। हे बघा या पद्धतीने किती छान कलर आलेला आहे। तर आपण एका डिशमध्ये ते काढून घ्यायचे आणि हे गरम गरमच खायला द्यायचे, तर खूप छान लागतात। बघा या पद्धतीने आता छान मस्त डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। बघा किती छान दिसत आहे, कलर त्यांचा एकसारखे शिजलेले आहेत। हे छान डिशमध्ये सर्व केलं आणि सगळ्यांनी खाल्ले। तर बघा गावाकडून तर हे आलं होतं, रामफळ आलं होतं बघा, मला त्याचं नाव सुद्धा आठवत नाही। तर रामफळ ते सुद्धा एन्जॉय केलं, खूपच गोड आणि टेस्टी लागत होतं, कारण की घरचं होतं ते, त्याच्यामुळे त्याचं वेगळंच चव होती, खूपच गोड होतं। त्याच्यानंतर पुन्हा शेंगदाणे असे तळून घेतले आणि ते चटपटीत खाण्यासाठी तयार केले। तर शेंगदाणे छान खरपूस वगैरे लाल होईपर्यंत छान तळून घेतले, त्याच्यात मीठ, मिरची एवढं टाकून आणि ते सुद्धा एन्जॉय केले। चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला असाच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टाटा बाय बाय.